नमस्कार, मी श्रीराम मोटरगे राजमुद्रा न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। महानगरपालिकेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे आणि वेगवेगळे पक्ष आपापल्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारात मैदानामध्ये उतरलेले आहेत। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचं पॅनल आहे प्रभाग क्रमांक 2चं, त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत। पहिल्यांदाच काही उमेदवार हे निवडणुकीच्या रणांगणामध्ये उतरलेले आहेत। कोणत्या मुद्द्यांना घेऊन या निवडणुकींना सामोरे जातात? आम्ही येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये येणारे रोड, नाली, ड्रेनेज, लाईट्स हे विषय जे आहेत ते सोडवण्याच्या मुद्द्यावर आम्ही उतरलेलो आहोत। त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रात हॉस्पिटल अनेक विषय घेऊन आम्ही त्या रिंगणात उतरलेलो आहोत। आणि जे उपमहापौराचा वार्ड होता प्रभाग क्रमांक 2 त्यामध्ये काही विकास झालेला नाही, तर आम्ही येणाऱ्या प्रभागामध्ये जे मूलभूत सुविधा आहेत ते सुविधा आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत। समोर सत्ताधारी पक्षाचे उमेदवार आहेत, ह्या निवडणुकीला कसे सामोरे जात आहात तुम्ही? कारण एकीकडं सत्तेत असणाऱ्या पक्षाचे उमेदवार आहेत, आम्ही पण सत्तेत आहोत। अजितदादाची पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पण सत्तेत आहे। सत्तेत असलं म्हणजे असं काही नाही, पण काम केलं पाहिजे त्याच्या जोरावर आम्ही इथं आहोत। तुम्ही जनतेला विचारू शकता, आम्ही आता पण म्हणलं तसं एकदा तुम्ही जनतेला विचारा, त्याच्यानंतर सांगा। लोकांचा कसा प्रतिसाद मिळतोय? कारण 2-3 दिवस झाले तुम्ही प्रचारामध्ये उतरलेले आहात, लोकांचा कसा प्रतिसाद मिळतो? आम्ही तरोडा मूळ गावामध्ये आम्ही ज्यावेळेस नारळ फोडलं त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस नारळ फोडायला गावामध्ये होतो त्या दिवशी हजारो लोक नारळ फोडायसाठी तिथं आले होते। युवकांची टीम होती, महिलांची टीम होती, जस्ट सर्व लोक न सांगता स्वतःच्या मनानं आमच्या नारळ फोडण्यासाठी त्या ठिकाणी आले होते। एवढा मोठा उत्साह बघून, इतका मोठा प्रतिसाद आहे लोकांचा, आमच्यावर आम्हालाही विश्वास बसत नाही की आम्हाला इतका मोठा लोकांकडून प्रतिसाद मिळत। आम्ही डोर टू डोर आता गल्ली गल्लीत जात आहे, इतका आनंदी असं वाटत आहे की लोकांचं उत्स्फूर्त प्रतिसाद बघून। कारण का जे लोकांनी 10 वर्ष सत्तेमध्ये राहून त्यांनी काहीही काम केलं नसल्यामुळं, आणि आम्ही जे सत्ता बी नव्हती काही नव्हती, आम्ही कार्यकर्ते म्हणून रस्त्यावर उतरून काम करत होत्या। नगरसेवक नसताना देखील प्रत्येक उमेदवारांना लाईटचा प्रश्न असेल, नालीचा प्रश्न असेल, कचऱ्याचा प्रश्न असेल, स्वतः रोडवर थांबून त्यांनी सोडवलेले आहेत। त्याची जी पावती आहे ते आज आम्ही लोकांच्या दाराला चाललोत, ते आम्हाला आशीर्वाद रूपी आता मिळत आहे। आणि येणाऱ्या 15 तारखेला देखील ते मतदान मारून आम्हाला बहुमतानं विजय करते। काय विजन आहे तुमचं या निवडणुकीमध्ये? कोणते मुद्दे घेऊन तुम्ही मैदानात उतरलेले आहात? अभी ये प्रभाग नंबर 2 के अंदर जो पूरा प्रभाग नंबर 2 में ये है नया एरिया है, जिसके अंदर बेसिक नीड बहुत ज़्यादा है यहाँ पे। जैसा कि रोड है, रोड का मसला है, ड्रेनेज का मसला है, नाली का मसला है, स्ट्रीट लाइट का मसला है। और अभी ऐसा हाल है यहाँ पे कि घंटा गाड़ी टाइम टू टाइम यहाँ पे नए एरिया होने की वजह से रोड बराबर नहीं होने की वजह से आती नहीं है। तो वो सब मसले हम यहाँ पे सॉल्व करेंगे। और उसके बाद ये तो बेसिक नीड हो गए, उसके आगे भी हमारे कई अज़ाइम हैं यहाँ प्रभाग को लेके, जैसा कि सिविल हॉस्पिटल की ब्रांच है, और इस प्रभाग में एजुकेशन के लिए स्कूल की सही बिल्डिंग अवेलेबल नहीं है, उसके ताल्लुक़ से भी हम इसमें बहुत कुछ करेंगे। और जो लीडर्स जो ख़ुद को ये है कार्यकर्ताओं का इलेक्शन, महानगर पालिका इलेक्शन बोले तो कार्यकर्ताओं का इलेक्शन होता है ये, तो जो कि ज़मीन लेवल पे कार्यकर्ता काम करते हैं उनका इलेक्शन होता है। यहाँ पे जो पिछले नगर सेवक थे वो अपने आप को लीडर मान चुके हैं, यहाँ पे प्रभाग के अंदर उनका कोई ध्यान नहीं है। प्रभाग आप अगर से यहाँ पे सर्वे करें तो हर डोर टू डोर हमारा सर्वे हो रहा है, हम डोर टू डोर जा रहे हैं, तो सब लोगों का उत्साह इतना है हम लोगों को लेके कि, और पुराने लोगों के बारे में उन लोगों का बहुत बेकार हाल है। उनके बारे में लोगों के ख्यालात ये है कि भाई हम इस बार जो है नए चेहरे देखना चाहते हैं, हमको पुराने लोगों ने कोई सही सहयोग किए नहीं, वो अभी लीडर बन चुके हैं। निश्चितच अनेक विकास कामांना घेऊन आम्ही या निवडणुकीच्या रणांगणामध्ये उतरल्याचे या ठिकाणी प्रभाग क्रमांक 2च्या अजितदादा पवार पक्षाच्या उमेदवारांनी सांगितलेलं आहे।